नमस्कार, माझे नाव साक्षी राजेश गोंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आज प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य: हलकी वस्तू, जड वस्तू, पाईप व दोरी. चला तर आपण हे प्रयोग करून बघूया. असे का झाले तुम्हाला माहिती आहे का? कारण अभिकेंद्रीय बलामुळे खालची जड वस्तू वर उचलले जाते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव दिव्या नागेश गोविंद आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आपण एक प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगाचे नाव आहे अभिकेंद्रीय बल. चला तर आता प्रयोग करूया. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: एक पाईप, एक दोरी, एक हलकी वस्तू, एक जड वस्तू. बघा, हे कशामुळे झालं तुम्हाला माहीत आहे का? कारण अभिकेंद्रीय बलामुळे खालची वस्तू वर आली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समीक्षा मारुती इंगळे आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझ्या प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. लागणारे साहित्य: एक जड वस्तू व एक हलकी वस्तू व पाईप व सुत्री. चला तर आपण सुरुवात करू. कारण अभिकेंद्रीय बलामुळे खालची जड वस्तू वरी उचलली जाते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रद्धा सुरेश भाडेकर आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी आज तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे. प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. प्रयोगास लागणारे साहित्य: जड वस्तू, छोटी दोरी, हलकी वस्तू व एक पाईप. हे पहा, खालची जड वस्तू वर उचलल्या जात आहे. कारण खालची जड वस्तू अभिकेंद्रीय बलामुळे वर उचलल्या जात आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव माहिषा कश्यप आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी आज तुम्हाला इथे एक प्रयोग करून दाखवणार आहे. प्रयोगाला लागणारे साहित्य: एक दोरी, एक पाईप, एक हलकी वस्तू व एक जड वस्तू. असे का घडते तुम्हाला माहित आहे का? कारण अभिकेंद्रीय बलामुळे खालची जड वस्तू वर येते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा लक्ष्मण इंगळे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझ्या प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. प्रयोगाला लागणारे साहित्य: एक जड वस्तू, एक हलकी वस्तू, एक दोरी, एक पाईप. तर आपण हे प्रयोग करूया. हे पहा, खालची जड वस्तू वर उचलल्या जात आहे. कारण अभिकेंद्रीय बलामुळे खालची जड वस्तू वर उचलल्या जात आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शेख अबीब शेख उनिवार. इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझे प्रयोगचे नाव अभिकेंद्रीय बल. चला मग आपण करून बघूया. लागणारे साहित्य: हलकी वस्तू, जड वस्तू, दोरी, पाईपचा तुकडा. जड वस्तू वर कशी गेली? अभिकेंद्रीय बलामुळे खालची जड वस्तू वर गेली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सायली तुकाराम तिडके. मी इयत्ता 8वी शिकत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द. मी तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे. त्या प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. त्याला लागणारे साहित्य: एक जड वस्तू, एक हलकी वस्तू, दोरी आणि पाईप. चला तर आपण आता सुरुवात करूया. ही जड वस्तू आपल्याला वर न्यायची. कारण अभिकेंद्रीय बलामुळे हे जड वस्तू वर गेली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सोनाली तुकाराम तिडके आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. याच्या प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. याला लागणारे साहित्य: एक हलकी वस्तू, एक जड वस्तू, एक पाईप आणि दोरी. चला तर आपण आता सुरुवात करू.
हलकी वस्तू जड वस्तूला वरी आणते. हे बघा, कारण अभिकेंद्रीय बलाने हलक्या वस्तूंनी जड वस्तूला वरी आणते. धन्यवाद. अब्दुल रफा सय्यद आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 6वी येथे शिकत आहे. आज मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. तर माझ्या प्रयोगाचे नाव आहे अभिकेंद्रीय बल. याच्यासाठी लागणारे साहित्य आहे हलकी वस्तू, एक पाईप, दोरी आणि काही जड वस्तू. तर हे आपण जड वस्तू वरी आणून दाखवू. ही जड वस्तू कशामुळे वरी आली? तर अभिकेंद्रीय बलामुळे वरी आली. नमस्कार, माझे नाव तनुष्का बालाजी इंगळे आहे. मी इयत्ता 6वी शिकत. माझ्या प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. चला तर आता प्रयोगाला सुरुवात करूया. प्रयोगाला लागणारे साहित्य एक जड वस्तू, एक हलकी वस्तू आणि एक पाईप आणि एक सुतळी. चला तर आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया. हे जड वस्तू वरी का गेली? कारण की हे अभिकेंद्रीय बलामुळे जड वस्तू वरी गेली आणि हलकी वस्तू खाली गेली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुप्रेमशेखर देगावे, वर्ग 6, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामटा खुर्द येथे. आपल्या प्रयोगाचे नाव अभिकेंद्रीय बल. प्रयोगाला लागणारे साहित्य एक हलकी वस्तू, एक जड वस्तू, दोरा, अजून पाईप. चला तर प्रयोग करूया. कारण अभिकेंद्रीय बलामुळे ही जड वस्तू वरी आली. धन्यवाद.